नेत्रा, तुझी या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची सवय फार वाईट आहे. इतके दिवस मी तुला दिवाळीचा काही विशेष कार्यक्रम आहे का असे विचारत होतो, पण तू प्रत्येक वेळी गोष्ट पुढे ढकलत टाळाटाळ करतेस. आई आणि बाबांनी अनेक वेळा फोन केला. दिवाळीत संपूर्ण कुटुंब एकत्र यावे अशी त्यांची इच्छा आहे. मला पटकन उत्तर दे. तिकिटांचीही व्यवस्था करावी लागेल. तुला जायचं आहे की नाही? आता नेत्रा काय सांगणार? सासरच्या मंडळींपासून सुटका करून ती इथे आली होती. तिला तिकडे परत जायचे नव्हते. लग्नाच्या 3 वर्षानंतर मोठ्या कष्टाने अनुरागने तिला सोबत आणण्याचे मान्य केले. तेव्हा त्याने बरेच नखरे केले, पण नंतर तो राजी झाला. नेत्रा ही घरची धाकटी सून असली तरी तिचा नवरा अनुराग हा आई वडिलांच्या जास्त जवळचा आणि आज्ञाधारक आहे. नेत्राला त्याच्याबद्दल हेच आवडत नाही. जेव्हा त्याचे दोन्ही मोठे भाऊ आपल्या बायकोला सोबत घेऊन जाऊ शकतात, तेव्हा तो तसे का करू शकत नाही? ते दोघेही फक्त अनुरागचेच पालक आहेत का? मोठ्या भावांचे त्यांच्यावर कोणतेही कर्तव्य नाही का? कधी कधी काही सणानिमित्त दोन्ही जावा घरी येतात आणि दोघी पाहुण्यांप्रमाणे राहतात. विशेष म्हणजे त्या कोणत्याही कामाला हात लावत नाही. सासूला कामासाठी विचारणे म्हणजे त्रास विकत घेण्यासारखे आहे. त्या कामात मदत करणार नाही असं नाही, पण जेव्हा त्यांना कोणी काम दिले तरच त्या करतील. अनुराग स्वतः तिला 4 गोष्टी ऐकवतो की तू या वयात माझ्या आईला काम करायला लावतेस, तुला लाज वाटत नाही, आणि मग विनाकारण भांडत बसतो. हा विचार करून नेत्राच्या मनात विचारांचं वादळ चालू झालं. तिला दिवाळीला का बोलवलं जातं हे तिला चांगलंच ठाऊक होतं. उत्सवात काम करण्यासाठी मोलकरणीही आवश्यक असते. मोठा मुलगा सुना यांच्या समोर तर तिच्या सासऱ्यांची तोंड उघडत नाही, पण अनुरागचे कसे कान भरायचे हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. काम तिने करावी आणि मजा मात्र मोठ्या जावा करतात. बस झालं आता. त्यांनी खूप मजा केली. आता ती त्यांची आणखी सेवा करणार नाही. तिने अनुरागला स्पष्टच नकार दिला तर तो रागवेल. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करू लागली. मग तिला एक उपाय सुचला. काही दिवसांपासून तिला अपचनाची तक्रार होती. हवामानात बदल झाला तर तिला अपचनाचा त्रास लगेच सुरू व्हायचा. तसंच कोबीच्या भाजीचा सुद्धा तिला त्रास व्हायचा. सासरच्या घरी 2 भाज्या कराव्याच लागायच्या, तेव्हा तिला कोबीशिवाय इतर भाज्या खाण्याचा पर्याय होता. पण इथे आळशीपणामुळे ती एकच भाजी करायची, कारण कोबी ही अनुरागची आवडती भाजी आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान 3दा ही भाजी तयार करायची. आज सकाळीच तिने अनुरागसाठी फुलकोबीचे पराठे बनवले होते. तिनेही त्यातील 2 पराठे खाल्ले. तेव्हापासून तिच्या पोटाची अवस्था खराब होती आणि ती बाथरूम मध्ये धावली. तिला अशा प्रकारे उलट्या होत असल्याचे पाहून अनुराग अस्वस्थ झाला आणि म्हणाला की तुझी तब्येत खराब आहे आणि तू मला सांगितलेही नाहीस. थांब, मी आता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो. नेत्राने त्याचा हात धरून त्याला थांबवले आणि हसत म्हणाली, हा काही आजार नाही, ही चांगली बातमी आहे. अनुराग म्हणाला, कसली बातमी? ती म्हणाली, तुम्ही पूर्णपणे वेडे आहात. समजले नाही? तू बाप होणार आहेस. हे ऐकून अनुरागने आनंदाने तिला आपल्या कुशीत घेतले आणि गोल गोल फिरवू लागला. तो म्हणाला, तू तर छुपा रुस्तुम निघालीस. एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून आत्तापर्यंत लपवून ठेवली होतीस. मी आत्ताच आई बाबांना फोन करतो. ही बातमी ऐकून त्यांना खूप आनंद होईल. नेत्रा म्हणाली, थांब थांब, या बाबतीत घाई चांगली नाही. तुला माहित आहे का, मी याआधीही प्रेग्नेंट झाले होते, पण अनुरागला समजलं की तिला काय म्हणायचं आहे. ती म्हणाली, आई बाबा पुन्हा दुखावू नयेत अशी माझी इच्छा आहे. मागच्या वेळी त्यांनी 2 दिवस जेवण केलं नव्हतं, आठवतं का? अनुराग म्हणाला, मग एवढी मोठी गुड न्यूज त्यांच्यापासून लपवून ठेवू का? नेत्रा म्हणाली, नाही, योग्य वेळ आल्यावर कळवू. काही दिवस झालेच आहेत आणि तिच्या आधीच्या गर्भपातामुळे त्यांना खूप वाईट वाटले होते. हे मला चांगलंच माहीत आहे. जेव्हा आणखी काही वेळ निघून जाईल आणि सर्व काही ठीक आहे असं समजेल, तेव्हा आपण त्यांना कळवू. इतक्या लवकर सांगायची गरज नाही. मागच्या वेळेसारखं काही चुकलं तर ते विनाकारण दुःखी होतील, म्हणूनच मी नकार देत आहे. मला माहित होतं की तुला ही गोष्ट कळताच तू लगेचच त्यांना सांगशील, म्हणूनच मी आजवर ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली. आता तूच सांग की अशा अवस्थेत ट्रेनने लांबचा प्रवास करत मी तिथं कसं जाऊ शकेन? आणि तुझ्या आईची तज्ज्ञ नजर तुला माहित आहे. जर त्यांना कळले की मी गरोदर आहे तर त्या मला अंथरुणातून बाहेर पडू देणार नाही, आणि मी तिथे असताना आई काम करतील. मी हे कसं सहन करू? तू तुझ्या वहिनींना आधीच ओळखतोस.
मी तिथे असते तर त्या पाण्याचा ग्लासही इकडे तिकडे घेऊन जात नाहीत. अनुरागने काही वेळ विचार केला आणि म्हणाला, तू अगदी बरोबर बोलत आहेस. मग तूच सांग, आई बाबांना काय सांगायचे? हे ऐकून नेत्रा आनंदी झाली आणि आनंद लपवत म्हणाली, काय सांगायचे म्हणजे? त्यांना सांग, तुला रजा मिळत नाहीये, या कारणास्तव आम्ही येऊ शकत नाही. अनुराग म्हणाला, जर आई म्हणाली की सुनेला पाठव तर काय सांगू? नेत्रा म्हणाली, तर तूच सांग, जर मी नेत्राला पाठवलं तर इथं माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करेल? आणि दिवाळी सारख्या मोठ्या सणाला मी एकटा घरात राहून काय करू? मला वाटतं आई तुझा मुद्दा समजून घेईल आणि तुला तिथे यायला भाग पडणार नाही. नेत्राने तिचे बोलणे संपवले आणि अनुरागकडे खोलवर कटाक्ष टाकला. जो काहीसा गोंधळलेला दिसत होता. हे अनुरागला जमणार नाही असं तिला वाटलं. ती म्हणाली, सोडा राहू द्या, मी स्वतः आईशी बोलेन. हे ऐकून अनुरागला थोडा दिलासा मिळाला. नेत्रा म्हणाली, जर तुझ्या आईने तुला बोलवलं तर तुला मी जे समजावलं ते सांगावं लागेल. मी पण त्यांना हेच म्हणणार आहे, बाकी काही बोलू नकोस, नाहीतर त्यांच्या समोर मी खोटी ठरेन. अनुराग म्हणाला, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी नेत्राने सासूबाईंना फोन करून येण्यास असमर्थता व्यक्त केली आणि न येण्याबद्दल माफी मागितली. सासू थोडी निराश झाली, पण नोकरी ही महत्वाची आहे हे त्यांना चांगलं माहीत आहे आणि सुनेने दिवाळीची तयारी कशी करावी याविषयी काही मार्गदर्शक सूचना दिला. उदास होण्याची गरज नाही, फक्त यावेळेस नाही ना तुम्ही, पुढच्या दिवाळी आपण सर्वजण मिळून साजरी करू. नेत्रा खूप खुश झाली की चला, तिच्या मागची कटकट गेली. सासूने सांगितल्याप्रमाणे तिने दिवाळीसाठी काहीही केलं नाही. भाड्याच्या घरात राहून साफसफाई करून तिने तिचे कंबरडे काम ओढावे. इकडे जेव्हा तिच्या आळशी जावेला समजलं की यावेळी छोटी जाऊ दिवाळीला येणार नाही तर त्यांनाच सर्व कामे करावी लागतील, त्यामुळे दोघींनीही दिवाळीला घरी जाण्याचे रद्द केले. आता नेत्राच्या सासू सासऱ्यांना वाटलं, मुलं आमच्याकडे यायची नाही तर आपणच त्यांच्याकडे का जाऊ नये? मोठ्या सुनेकडे जाण्याचा तर प्रश्नच नव्हता, कारण त्या दोघांनाही माहित होतं की त्यांना तिथे पाहून कोणालाच आनंद होणार नाही. म्हणून आई वडिलांनी अनुरागकडे यायचे ठरवले, कारण अनुराग हा त्यांचा लाडका मुलगा आणि त्यांचा आज्ञाधारक होता. त्यांनाही त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे घर चांगले आहे की नाही हे पाहण्याची उत्सुकता होती. पालक या नात्याने आपल्या मुलांना त्यांचे घर व्यवस्थित सांभाळण्यात मदत करणे आणि काही समस्या असल्यास त्यांच्या अनुभवाने सोडवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. दोघांनी एकत्र दिवाळीची शॉपिंग केली आणि भेटवस्तू आणि मिठाई घेऊन मुलांच्या घरी पोहोचले. सासूने फोन करून नेत्राला याबद्दल सांगण्याचा विचार केला, पण सासऱ्यांनी तिला थांबवले आणि म्हणाले, यावेळी आपण मुलांना सरप्राईज देऊया का? रविवार होता. नेत्रा आणि अनुराग काही वेळापूर्वीच उठले होते. आज सुट्टी होती, त्यामुळे दोघेही उशिराच उठले. नाश्त्याची वेळ होऊन गेली होती. आता नेत्रा थेट जेवणाची तयारी करणार होती. नेत्रा गरोदर आहे हे अनुरागला कळलं. तेव्हापासून त्याने तिला घरच्या कामात मदत करायला सुरुवात केली आणि तिला जड वस्तू अजिबात उचलू दिली नाही. नेत्राने वॉशिंग मशीन लावून कपडे धुतले होते आणि अनुरागने कपड्यांची बादली उचलली आणि सुकवण्यासाठी वरच्या मजल्यावर टेरेसवर नेत असताना दारावरची बेल वाजली. अनुरागने आहे त्या स्थितीत दरवाजा उघडला, कारण त्यांच्या घरी जास्त कोणी येत नव्हते. त्याने नुसता विचार केला की यावेळी कोण आलं असेल. त्याने पटकन दरवाजा उघडला तेव्हा समोर आई आणि वडील पाहून त्याला आश्चर्य वाटले. मुलाच्या हातात कपड्यांची बादली पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले. कोण आले असं म्हणत नेत्रा ही स्वयंपाकघरातून बाहेर पडली. तेव्हा सासू आणि सासरे यांना पाहून तिचा चेहरा फिका पडला. तिने पारदर्शक नाईटी घातली होती आणि तिने त्यावर ओढणीही घेतली नव्हती. ती लगेचच खोलीत गेली आणि घाईघाईने सलवार सूट घालून डोक्यावर ओढणी घेऊन सासू आणि सासऱ्यांसमोर आली. तोपर्यंत अनुरागने आई वडिलांना बसवले आणि त्यांच्यासाठी पाणी आणले. अनुराग म्हणाला, तुम्ही दोघांनी इथे येऊन आम्हाला खरंच आश्चर्यचकित केले. तुम्ही इथे याल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. नेत्राने पुढे होऊन सासू सासऱ्यांना नमस्कार केला. तेव्हा सासू तिला टोमणे मारत म्हणाल्या, बाळा, तू तर आम्हाला सर्वात मोठं सरप्राईज दिलं आहेस. काय ग सुनबाई, इथे येताच माझ्या मुलाला नोकर केलेस? हे ऐकून अनुराग आणि नेत्रा काहीच बोलू शकले नाहीत. सासू पुढे म्हणाली, नेत्रा, इकडे आल्यावर तू पूर्णपणे बिघडली आहेस. आता तू कोणते कपडे घातले होतेस? तुझा चेहरा बघून वाटत आहे की तू नुकतीच उठली आहेस. होय, सासर सोडल्याबरोबर तू सर्व शिस्त गमावून बसल्याची दिसत आहे. सुरुवातीला आम्ही काही दिवसांसाठी राहू असा विचार केला होता,
पण आता पुन्हा तुला शिस्त शिकवण्यासाठी आम्हाला खूप दिवस इथे राहावे लागेल असं वाटतं. सासूबाईंचे हे ऐकून नेत्राचा श्वास थांबला. तिने फेकलेले फासे तिच्यावरच उलटले होते. आता आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे असं तिला वाटलं. सासू सासऱ्यांपासून ती कुठे सुटत होती. आता ते दोघेही किती दिवस त्यांच्या सोबत राहणार होते कुणास ठाऊक. ती विचार करू लागली. वडीलधाऱ्यांनी बरोबर सांगितले आहे, खोटे फार काळ टिकत नाही. सासू हसत म्हणाली, अगं नेत्रा, कुठे हरवलीस? मी फक्त गंमत करत होते. आम्ही इथे आनंद वाटण्यासाठी आलो आहोत, तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी नाही. काळजी करू नको, दिवाळीनंतर परत जाऊ. परतीची तिकिटे आधीच काढली आहेत. सासूचे बोलणे ऐकून नेत्राला लाज वाटली. सासूने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, बाळा, तुला पाहिजे ते घाल, पण मर्यादेत राहा. अशा कपड्यांमध्ये तुम्ही कोणाच्या समोर जाऊ नका. स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की आपण आपली प्रतिष्ठा आणि संस्कृती विसरावे. नेत्राला आपली चूक लक्षात आली आणि तिने सासू सासऱ्यांची माफी मागितली. जेव्हा अनुरागने त्यांना नेत्राच्या गरोदरपणाबद्दल सांगितलं तेव्हा दोघेही खूप खुश झाले आणि तिला आशीर्वाद देऊ लागले. नेत्राचे मन मात्र पश्चातापाने भरले आहे, कारण सत्य फक्त तिलाच माहीत होते. तिने आयुष्यात पुन्हा कधीही खोटे बोलणार नाही असा संकल्प केला आणि या खोट्याचे लवकरच सत्यात रूपांतर व्हावे अशी देवाला प्रार्थना केली. तर मित्रांनो, कधी कधी सुना आपल्या सासू सासऱ्यांबद्दल खूप वाईट विचार करतात, पण जेव्हा काही गोष्टी त्यांच्या सोबत घडतात तेव्हा त्यांच्या खरेपणाची जाणीव होते. इथे तिने तिच्या सासू सासऱ्यांबद्दल खूप चुकीचा विचार केला होता, पण जेव्हा ते अचानक आले तेव्हा त्यांच्याबद्दलची खऱ्या गोष्टीची जाणीव झाली आणि तिला मनातल्या मनात पश्चाताप होऊ लागला. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या श्री समर्थ या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.